तर बाबांनो, काल कारवारमधनं गाडी खाली करून बाहेर पडलो. पडल्यानंतर ना असला नजारा दिसायला याने खतरनाक लवड्याचा विषय हार्ड. असलं खतरनाक वातावरण झालं. पुढं आल्यानंतर ना ह्यो ब्रिज तुटलेला, परवा पावसामुळे ब्रिज तुटलेला. रांडेने ब्रिजचं काम सरळ केलं नव्हतं, बघायला पाहिजे लावड्यांच्याकडे जरा. त्याच्यानंतर ना मग पुढं आल्यानंतर ना आंघोळीचा पॉईंट गावला, धबधबा गावला, मिनी धबधबा. मस्तपैकी गाडी लावली साईडला. म्हटलं आता मिनी धबधब्यात जाऊन मस्तपैकी आंघोळ करूया, कारण काल काय आंघोळ करायला भेटलीच नव्हती कॅम्पात. त्यामुळे पुढं आल्यानंतर ना आपल्या इथं नटीच्या पॉईंटला आलो. नटी असतात म्हणलं इथं बघायला. तर कुठलं काय आमचं नशीब गांड होतं. आम्ही ब्रिजच्या खाली सर्व्हिस रस्त्याला गाडी घालायची होती, पण ब्रिजवर गाठली, झक मारली. म्हणलं मग काय रात्री नियोजन लावलेलं मस्तपैकी अंडागिरी तीन बनवायचं. मग काय क्वार्टर बिटर आणलेली, गोव्यात आले, गोवा बाउंड्री पास करून आम्ही आलो. त्यामुळे क्वार्टर बिटर घेतलेली स्वस्तात मस्त. हो आज फुल जाम गच्च इच असं सुट्टी नॉट. अंडी उकडून घेतली. उकडून घेतल्यावर एक घास खाऊन बघूया म्हणले. एक नंबर लागाल ते अंडे आणि हे एक गॅलास आणि बाटली, टॉपचा विषय झाला. एक पॅक मारला. आता आपण स्वर्गात जातो. हो कसं आहे माहिती, आता इथून पुढे जर कोण आपल्या आडवा आले की आपण त्याला डायरेक्ट रावड्यावर बसून चंद्रावर सोडत असतो. सप्लायशी मग कोण पिनवू देते हो लवडूदार. आलो सकाळी उठून गाडी भरायला इथे, गोळी भरायला कोल्हापूरची. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. सपला विषय.